चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती मंत्र स्तोत्र पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. दशक पहिला स्तवनाचा, समास तिसरा शारदा स्तवन. श्रीराम समर्थ. या समासात समर्थांनी अतिसूक्ष्म मायारूप शारदेची विविध रूपे किंवा स्तर मोठ्या खुबीने मांडले आहेत. मायेसह अद्वैत ह्या शांकर मताचे समर्थ हे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे भ्रम, अध्यास, विवर्त इत्यादी परिभाषा ते स्वीकारतात. प्रामाणिक व तळमळीच्या साधकाला मी ब्रह्म आहे अशा प्रत्यक्ष टिकाऊ व कायमच्या अनुभवाची तीव्र इच्छा असते. त्या आधीचे किंवा तो सोडून सर्व अनुभव मायारूप शारदेचे असतात. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याच अनुभवांना ब्रह्मानुभव समजून साधक चकण्याची शक्यता असते. या संदर्भात काही मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ब्रह्मानुभवाचे अतिसूक्ष्म तत्वज्ञान चांगले समजणे म्हणजे ब्रह्मानुभव नव्हे. जे जे मला जाणवते, कळते, लक्षात येते ते माईक शारदेचे स्वरूप आहे. कोणत्याही प्रकारची साधना कितीही उंचीवर गेली तरी ती साधकाने केलेली असल्याने कृत्रिम असते. ब्रह्म अकृत्रिम आहे. कृत्रिम साधनेने अकृत्रिम साध्य कधीच सिद्ध होत नाही. साधक जीव कृत्रिम साधनेने अकृत्रिम आत्मरूप साध्यामध्ये विसर्जित झाला की जीवात्मैक्य रूप सिद्धी सिद्ध होते. ज्ञान मार्गात जीव ब्रह्मैक्य, भक्ती मार्गात पराभक्ती व योग मार्गात स्वरूपावस्थान अशी ह्या सिद्धीला नावे आहेत. वरील सिद्धी सिद्ध झाल्यानंतर त्यांना सातत्यपूर्ण अभ्यासामुळे सहजावस्था येते. ह्या अवस्थेत मायारूप शारदा बाधित दिसत असून सत्य नाही असा निश्चय होऊन तो सिद्ध बाद झालेल्या देह, अंतःकरण यासह बाधित जीवनशेष प्रारब्धामुळे जगामध्ये जगतो. आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाग्देवता माहम माया. श्री गणेशांना नमस्कार असो. जिच्यापासून वेद प्रकट झाले, जी ब्रह्मावर अध्यस्त आहे व जी शब्दांना जन्माला घालणारी वाग्देवता आहे, तिला मी वंदन करीन. ब्रह्म, मूळ माया, गुणमाया, ईश्वर, जडमाया असा दृश्यसृष्टीचा उत्पत्तिक्रम शास्त्र सांगते. त्यामुळे ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे अनुक्रमे रज, सत्व व तमो गुणात्मक ईश्वर गुणमायेचे ठरतात. ब्रह्मदेव मूळ मायेतून प्रकट होतो. मूळ माया हे शारदेचे रूप आहे. त्यामुळे मूळ माया ब्रह्मदेवाची मुलगी आहे असे म्हणता येत नाही. म्हणून शारदारूप माया ब्रह्मावर भासते, म्हणजे ती ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त रूपाने असते. तिला अर्धांगिनी म्हणण्याऐवजी श्री समर्थांनी येथे सुता म्हणजे कन्या असे कौतुकाने म्हटले आहे. वेद ईश्वराचे निश्वसित मानले आहेत. ईश्वराचे वेद प्रगट करण्याचे सामर्थ्य शारदारूप असल्याने वेदांची शारदा ही माता आहे. शारदा म्हणजे ब्रह्मभासासह शक्ती असे समीकरण लक्षात घेतले पाहिजे. त्या शारदेलाच महामाया किंवा मूळ माया म्हणतात. जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी. शारदारूप प्राणशक्ती ध्वनी रूपाने स्वरयंत्रातून बाहेर पडून उर, कंठ, शिर, जिव्हामूळ, दात, नाक, ओठ व टाळू अशा 8 ठिकाणी आदळून स्वरव्यंजनादी अक्षररूप होते. अशा अनेक अक्षरांचे शब्द, शब्दांची वाक्ये इत्यादी प्रकारे वाणी अनेक प्रकारे अनेक विषय बोलत राहते. पण त्याच वाणीमध्ये शब्दाने अनुभवाला न येणारे ब्रह्म तत्वदृष्ट्या समजावून सांगण्याचे सामर्थ्य आहे. बाप उपेगी वस्तू शब्दू, स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विशदू आरिसा नव्हे. जे योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. ध्याता ज्ञानाच्या सहाय्याने ध्येयाकार करण्याच्या समाधीसाठी जी चित्तवृत्ती निरोधाची कृती करावी लागते
त्या कृतीला आवश्यक ती शक्ती शारदेची असते. धैर्यवान पुरुष जे बुद्धीचा अविचल निश्चय करतात ते करणे शारदेचे असते. बंधन सापेक्ष अविद्या व मोक्ष सापेक्ष अध्यात्मविद्या या दोन्ही उपाधी निवृत्त करणारे ज्ञान, त्याला परिपक्वता व सहजता येईपर्यंत शारदारूपच असते. जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या, जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. शारदा ही ब्रह्माची स्वीय शक्ती आहे. जागृती, स्वप्न व सुषुप्ती ह्या जीवाच्या तिन्ही अवस्थांचे साक्षीत्व करणारी तुर्या ही ज्ञानवृत्तीरूप चौथी अवस्था आहे. ती ब्रह्मस्वरूपाच्या अत्यंत जवळ असली तरी वृत्तिलेश शिल्लक असल्याने शारदारूपच आहे. ती अनुभवाला यावी म्हणून साधकांनी फार मोठी व खडतर साधने आरंभिली. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निज शक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश्य शोभा. संतांना जो शांतीचा अनुभव येतो तो वृत्तीरूप असतो. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, ती त्याची शक्ती शारदेचीच. आत्मज्ञानी महात्म्यांच्या निरपेक्षतेमुळे त्यांच्या वैराग्याला जी शोभा येते ती शारदेचीच, कारण वैराग्य ही वृत्तीच आहे. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. ही मूळ मायारूप शारदा अनंत ब्रह्मांडे निर्माण करते. केवळ खेळ म्हणून कौतुकाने ती नष्ट करते व स्वतः ब्रह्म स्वरूपात जणू दडी मारून बसते. अनंत ब्रह्मांडे घडवणे व ती परत मोडणे हा तिचा लीलारूपी विनोद आहे. जे प्रत्यक्ष पाहता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. तिला नामे व रूपे असल्याने ती डोळा इत्यादी प्रमाणांनी म्हणजे ज्ञानेंद्रियांनी दिसते. परंतु अस्ति, भती व प्रिय रूपाने तिचा विचार करू लागले तर तिचा बाध होतो. कारण हे तीन अनुक्रमे सत, चित व आनंदाच्या पोटात समाविलेले आहेत, म्हणजे ब्रह्मरूप आहेत. केवळ नामे व रूपे यांच्या आधाराने ती जिवंत राहते. अस्ति, भाती, प्रियत्वाचे निकष त्या नामरूपांना लावताच ती सच्चित आनंद रूप ब्रह्मात गडप होते. उदाहरणार्थ, दगडाला दगड हे नाव आहे व त्याला त्याचे रूप आहे, पण दगड अस्ति म्हणजे आहे असे म्हणताच दगडाशिवाय पान, लाकूड, पाणी इत्यादी अनेक नामे व रूपे असतात. म्हणून त्यांच्यात अस्तित्व हे तत्व सारखे आहे. अस्तित्व हे तत्व जगत सापेक्ष असल्याने जगत नष्ट झाले की ते नष्ट होते. हे सापेक्ष अस्तित्व निरपेक्ष सत्वर निर्भर आहे व ते अनादि अनंत आहे. दगड पाहताच सतरूप ब्रह्माचे स्मरण होणे ह्यालाच त्या दगडाचा व पर्यायाने जगताचा बाध असे म्हणतात. अशा ब्रह्माचे स्वरूप ब्रह्मदेवादिकांनाही कळत नाही, कारण ब्रह्मदेवही मायेच्या आवरणातच असतो. जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञान शक्ती. या जगद्रूप नाटकाची सूत्रधार व चालक शारदा आहे. शुद्ध जाणीव हे तिचेच स्वरूप आहे. ज्ञानाच्या शक्तीमुळे जे मी आनंदरूप आहे असे वृत्ती ज्ञान होते, तो आनंदोत्सव तिचाच असतो. सहजावस्थेत आनंद अनुभवालाही सहजता असते, त्याचा वेगळेपणाने अनुभव येत नाही. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासी. श्री कृष्णादी सगुण रूपांचे अलौकिक सौंदर्य शारदेचे असते. परब्रह्माची जी जगत रूपाने वस्तू प्रभा दिसते ती तिचीच असते. जया एका सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादि एकपणे नांदती दोघे. ही शारदाच वेदांत शास्त्ररूप शब्द सामर्थ्याने किंवा श्री गुरुमुखातून येणाऱ्या महावाक्यरूप शब्दाने दृश्य संसाराचा बाध करते. जे मोक्ष श्रिया महामंगळा, जे 17वी जीवन कळा, जे सत्वलीळा सुसीतळा लावण्य खाणी. अत्यंत मंगलमय असलेली मोक्षरूप संपत्ती
ही संकल्पना शारदेची आहे. कारण मोक्ष बंधन सापेक्ष आहे. नित्यमुक्ताला मोक्ष कुठला? जीवन हे 16 कलांचे असते. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण व अंतःकरण या सर्वांना चेतना देणारी शारदा ही जणू 17वी कला आहे. ईश्वर शुद्ध सत्वगुणाचा असतो. ईश्वरी लीला ह्या तिच्याच असतात. मूळ मायारूप शारदा जगताचा गोंधळ नसल्याने शांत असते. शांतपणामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसते. अथवा जल या भूतात ब्रह्म महेश रूपाने राहते तेव्हा त्रिपर सुंदरी रूप शारदा शांती या शक्तीच्या रूपाने राहते. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा. अव्यक्त ब्रह्म शारदेच्या रूपाने व्यक्त होते. तिच्या इच्छाशक्तीने अनंत कोटी ब्रह्मांडाचा पसारा निर्माण झाला. सद्गुरु जवळ जी कृपाशक्ती असते, जी लाभली असता जन्म मरणातून सुटका होते, ती शक्ती शारदाच होय. जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे. शारदेच्या शब्दशक्तीमुळे परमार्थशास्त्र तयार झाले असून त्यात सार काय व असार काय याचा स्पष्ट निवाडा केला आहे. त्याच्या आधाराने भवसागर तरता येतो. ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली, सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे. अशी अनेक रूपांनी नटलेली शारदा अंतःकरणात 4 प्रकाराने कायमची उपलब्ध असते. तीही वाचा अंतरी आले ते वैखर्या प्रगट केले, म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुणे. ते 4 प्रकार असे. परा, पश्यंती व मध्यमेतून अनुक्रमे येणारे शब्द वैखरी वाणी प्रगट करते. म्हणून शब्द सामर्थ्याने जे जे घडते ते ते शारदेमुळे होय. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जय पासूनी, सृष्टी रचना लोकतिनी विस्तार जयेचा. ती ब्रह्मदेवाची माता असून श्री विष्णू व शंकर तिचेच पुत्र होत. स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांचा जो विस्तार तो तिचेच रूप आहे. जे परमार्थाचे मूळ नांतरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. मोक्षकारक अध्यात्मशास्त्र हे शारदेचेच रूप असून त्या शास्त्रामुळे साधकाला शांत, पावन व अढळ अशी आत्मस्थिती प्राप्त होते. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे. योगी लावित असलेले ध्यान, ज्ञानमार्गी करीत असलेले चिंतन व सिद्धांच्या अनुभवात असलेली सविकल्प समाधी ही शारदेची रूपे आहेत. जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगठी. निर्गुण ब्रह्माची शब्दाने ओळख करून देण्याचे काम शारदा करते. मला ब्रह्माचा अनुभव आला हे वृत्तीज्ञान शारदारूप आहे. ते ब्रह्मव्यापक असून सर्व जड जीवांना ते व्यापून असते. शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपी जयेसी स्तविती प्राणी मात्र. 6 शास्त्रे, 18 पुराणे, 4 वेद व श्रुतिवचने जे जे काही सांगतात ते सांगणे किंवा ज्ञान शारदामय असते. ती सर्व शारदेशिवाय काही बोलत नाहीत. अखंड तिची स्तुती करतात. सर्व प्राण्यांना जे जे हवे असते ते ते तिचेच रूप असते. सर्व प्राणी अशा रीतीने सतत तिचे भजन करतात. आहारासाठी अन्न, निद्रेसाठी भूमी, परस्परांचे भय व संभोगासाठी जोडीदार ही सर्व शारदेची रूपे आहेत. सर्व प्राण्यांना ती हवी असतात. 6 शास्त्रे पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्याय, सांख्य
वैशेषिक व योग, 18 पुराणे, मत्स्य, मार्कंडेय, भविष्य, भागवत, ब्रह्मांड, गरुड, लिंग, पद्म, वामन, अग्नी, सूर्य, नारद, वराह, ब्रह्मवैवर्त, विष्णू, ब्रह्म व शिव, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, श्रुतिवाक्ये, तत्वमसि, नेह नानास्तित किंचन, सर्व खल्विदं ब्रह्म, द्वितीयाद्वै भयं भवति इत्यादी शिवाय उपपुराणे व उपवेद आहेत. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे. वेदशास्त्रांचे महात्म्य शारदेमुळेच आहे. ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला कोणाची उपमा देता येत नाही, पण ते उपमारहित आहे असे त्याचे महात्म्य शारदेमुळेच सांगता येते. शारदेचे विश्व नाना भेदांनी भरलेले असल्याने त्यात उपमा व उपमेय असा भेद शक्य आहे. त्यावरून तत् निरपेक्ष ब्रह्माची कल्पना करता येते. शारदारूप माया कल्पित आहे. कल्पिताला अधिष्ठान असतेच. उदाहरणार्थ, कल्पित चांदीला चकाकणाऱ्या शिंपीचे. म्हणून कल्पित मायेवरून परमात्मरूप ब्रह्माची कल्पना करता येते. नाना विद्या कळे सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी, नेती मात्र. अनेक विद्या, कला, सिद्धी हेच बरोबर आहे इत्यादी प्रकारे निश्चय करणारी बुद्धी, ज्ञानरूप असलेल्या सूक्ष्म ब्रह्माचा शोध घेण्याचे सामर्थ्य तिचेच आहे. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवन मुक्तांची मुक्ती, सायोज्यता ते. विष्णू इत्यादिकांचे भजन करणाऱ्यांची भक्ती, आत्मनिष्ठा सांभाळणाऱ्यांची आत्मस्थिती व जीवनमुक्त भोगतात ती सायुज्य मुक्ती ही तिचीच रूपे आहेत. जे अनंत माया वैष्णवी, नकळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे. विष्णूच्या मायेला वैष्णवी म्हणतात. ती अज्ञानी जीवांसाठी अंत पार नसणारी आहे. भासमय वस्तू सत्य आहेत, त्या माझ्या आहेत व अनुकूल प्रतिकूल आहेत असा भ्रम निर्माण करणारी ती शक्ती जादूगराप्रमाणे जणू हातचलाखी करते. भल्या भल्यांना मी ब्रह्म जाणतो असा भ्रम निर्माण करून ती फसवते. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, ते तुके रूप जयेचे. जे डोळ्यांना दिसले, शब्दाने ज्याचे ज्ञान झाले व मनाला जे जाणवले ते शारदेचे रूप असते. स्तवन भजन भक्तिभाव, माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणते. स्तुती करणे, भजन म्हणणे, भावपूर्ण भक्ती इत्यादी सर्वात शारदारूप माया असते. जे अध्यात्मशास्त्र जाणतात त्यांच्याच हे लक्षात येते. स्तवनाचे शब्द, ज्याचे स्तवन करावयाचे ते सगुण दैवत व स्तवन करणारा जीव ही सर्व माईक आहेत. भजनाचे अभंग, ज्याचे भजन करावयाचे तो देव व अभंग म्हणणारी वाणी ही सर्व माईक आहेत. भाव हा अंतःकरणाचा विकार आहे. ब्रह्म निर्विकार आहे. म्हणून या सर्वांचा द्वैतात व त्रिपुटीत समावेश होतो. पंचदशिकार या सर्वाला शास्त्रीय द्वैत म्हणतात. सामान्य उपासकांना अशी बोलणी आवडत नाहीत, पण ज्यांना मी देव आहे अशी निश्चल आत्मनिवेदन भक्ती साध्य झाली आहे ते ह्या बोलण्यातील रहस्य जाणतात. म्हणून थोराहुनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार, तदांशेची आता. अशी ही माया सर्वात श्रेष्ठ असून ती ईश्वराची ईश्वर आहे. मी तिचाच अंश असून ती अंशी आहे. तिला मी नमस्कार करतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील शारदास्तवन नावाचा तिसरा समास समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. चॅन्टिंग नेशन फॉर मेडिटेशन सर्व प्रकारच्या आरती, मंत्र, स्तोत्र, पारायण आणि येणाऱ्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.